तर गाईस, तुम्हाला वाटत आहे का कोणते सस्ते नसे करत आहे? हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द पलक वालकर व्लॉग मध्ये. होम रेमेडी करत होतो, जो की माझ्या मम्मीनं सांगितलं होतं. मग निघून गेलो मी सायंकाळी साकोलीला जाले. मला भरायचा होता स्कॉलरशिपचा फॉर्म भरता भरता 2 वेळा मला रिटर्न यायला लागला. एक वेळा तर सरच नव्हते, सेकंड टाइम माझ्या डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम आला. मग मी म्हणलो माझ्या बहिणीला, चल मी तुला आज मोमोज चारतो. तर माझी बहीण तर मस्त खुशच झाले. मग आणलो इले मोमोज खायसाठी. की अशी जीभ लपलपाई. काही म्हणा, आमच्या साकोलीमध्ये सिंपल मोमोज चांगलेच मिळतात म्हणा. बढिया मोमोज खाऊन टाकलो. माझ्या बहिणीला म्हणलं तू आज खायला कमी नको करू, कारण तिले छाले आले आहेत ना. मी तिला जाणून मोमोज चारायला शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. मोमोज वगैरे खाऊन झाले ना, घरी आल्यावर बढियापैकी मी लागलो स्वयंपाकाच्या तयारीसाठी. मी बनवत होतो एग राईस वगैरे बनवून झालं. रेसिपी काढायची आठवणच नाही राहिली गाईज. माझ्या मम्मीला माहित नाही, जगभराची थंडी लागली. तिनं पहिल्यांदा घरामध्ये इस्तोच पेटवून टाकलं. मग मस्तपैकी हात शेकायला गेलो आम्ही. एक नंबर. तुमच्या घरामध्ये असं इस्तो पेटवता का? कोणाकोणावर थंडी पडली कमेंटमध्ये सांगा बरं. मी गेलो होतो स्मायराच्या घरी. मस्त शाळेची तयारी करून रेडी होती. मस्त पैकीचा लाड वगैरे केलो. मग होती आज आमच्या हरी मच्छीची भाजी. तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय.